इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। ते गटरी असू देत, लाईट असू दे, पाण्याचा विषय असू देत, आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि काम करूनच आम्ही तिथं चाललोय। आम्ही काय असं आलोय आणि मतं मागवलं असं नाही, आम्ही लोकांच्या बरोबर जोडलेला आहे। जांभळे साहेब हे तुम्हाला सांगतो लोकांच्या गळ्यातलं ताईत आहे, या भागाचं नंदनवन केलेलं आहे आणि साहेब उभारल्यात म्हणून समजल्यावर लोक स्वतः येऊन उत्स्फूर्तपणे सांगायला, साहेब तुम्ही घडवलेली लोक तुमच्या विरुद्ध राहिल्यात, त्यांना काही आम्ही थारा देणार नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असं ठामपणे येऊन लोक सांगायला। नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी अजित पवार गट जांभळे गटाचे अधिकृत उमेदवार शिवाजी शिंदे साहेब हे आपल्या समेत जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी शिंदे साहेब, तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो, येणारी निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार? नमस्कार, मी शिवाजी शिंदे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3B मधून मी जांभळे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी इलेक्शन लढवत आहे। आपल्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पॅनेल मध्ये कोण कोण उमेदवार आहेत? मनाली राजेंद्र नंदुरकर, तसेच मी स्वतः शिवाजी उत्तम शिंदे, प्रियदर्शनी सुनील बेडगे व तसेच आमचे नेते अशोक रामचंद्र जांभळे साहेब, हे आम्ही 4 उमेदवार घड्याळ चिन्हावर इलेक्शन लढवत आहे। आपण यापूर्वी केलेल्या विकास कामाचा थोडक्यात आढावा सांगा। मी आजपर्यंत मला 2006 ला जांभळे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती आणि त्या उमेदवारीचा मी थोडक्या मतानं पराभूत झालता, त्याचंच फळ म्हणून मला आज जांभळे साहेबांनी तसेच आमचे नितीनदादा जांभळे, आमचे स्वर्गीय नेते, त्यांची एक इच्छा होती की त्यांनी माझ्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलेलं होतं वडिलांनी की साहेब या बारीनं या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे आणि नगरसेवक करायला पाहिजे, आणि त्यांनी ते बोललेलं होतं। त्याचं फळ म्हणून मला जांभळे साहेबांनी सांगितलं की तू ह्या वार्डात तू कार्यकर्ता बी चांगला आहेस आणि तुझं काम सुद्धा आहे, आणि ह्या वार्डाच्या त्या हिशोबानं प्रभाग एवढा मोठा असल्यामुळे मला उमेदवारी साहेबांनी जाहीर केली आणि मी या प्रभागाचा कुठल्या पद्धतीनं कसा विकास करायला पाहिजे यापूर्वी बी मी भरपूर वेळा त्यांच्या सोबत प्रत्येक गटरी असू देत, लाईट असू दे, पाण्याचा विषय असू देत, भागात झाडं लावायची असू देत, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो कोरोना सारख्या अशा महामारी हे झाल्यानंतर जांभळे साहेबांनी किमान कमीत कमी 3 प्रभागाचं त्या टायमाला 5 नंबर, 6 नंबर व 8 नंबर प्रभाग असं मोठ्या प्रभागात पूर्णपणे लोकांना धान्य वाटले, तसेच भाजी वाटली। साहेबांनी दवाखान्याचे जे विषय आहेत कोरोना काळातले, ते IGM ला असू देत किंवा क्वारंटाईन असू देत, स्वतःचे साहेबांनी गोडाऊन रिकाम करून तिथं लोकांनी सुविधा दिल्या, खाण्यापिण्याची व्यवस्था केली। साहेब, आपल्या मतदारामध्ये 14,000 मतदार येतात, आपण कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचणार? आम्ही जांभळे साहेबांच्या व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकास कामाच्या जोरावर प्रभागात आमचेच प्रभाग आहेत, त्या प्रभागाच्या जोरावर आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि काम करूनच आम्ही तिथं चाललोय। आम्ही काय असं आलोय आणि मतं मागवलं असं नाही, आम्ही लोकांच्या बरोबर जोडलेला आहे। मी 2006 पासून या प्रभागात आहे, तसंच जांभळे साहेब इथले भाग्यविधाताच आहेत, कारण का त्यांनी दुसरीकडे डोनेशन वगैरे घेतात, पण साहेबांनी एवढी मोठी शाळा उभा केली, शाळेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो 1 रुपया डोनेशन वगैरे घेत नाहीत, आणि गोरगरीब वाडी वस्ती आहे, गणेशनगरचा भाग आहे, दत्तनगर सारखा भाग आहे, या भागातनी लोकांची गोरगरीब मागावर वगैरे कामाला राहतात, त्या लोकांच्यासाठी शाळा वगैरे काढलेल्या आहे आणि त्याची आम्हाला पोचपावती नक्कीच मिळणार आहे। साहेब, या ठिकाणी अनेक असा प्रश्न उपस्थित होतोय, आपल्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ओपन स्पेस मोठ्या प्रमाणात आहेत, या ठिकाणी आपण भविष्यामध्ये काय करण्याची इच्छा आहे? आमच्या भविष्यामध्ये तिथं बालगोपालांसाठी क्रीडांगण, त्यांच्यासाठी बाग, तसेच इंडोर स्कूल असं आमची ओपन पीस मध्ये संकल्पात, तसेच या भागाला ओपन पीस मध्ये एक सांस्कृतिक हॉल व लग्नासाठी या लोकांनी उपलब्ध करून द्यायचा आमचा संकल्प आहे।
साहेब, भविष्यामध्ये आपण नगरसेवक झाल्यानंतर आपली प्रामुख्याने 3 कामं अशी कोणती असतील की ती तुम्ही प्रामुख्याने सोडवाल? प्रामुख्याने या भागात पाणी, लाईट, गटारी तसेच या भागातील रोड हे आमचं प्रामुख्याने विषय असतील. मला या ठिकाणी आणखीन एक विचारावं वाटतं. इचलकरंजी या ठिकाणी सारख्या आपल्या या शहरामध्ये अशोकराव जांभळे सारखे हे माजी आमदार या ठिकाणी होऊन गेले. त्यांचा या प्रभागामध्ये त्यांनी केलेल्या विकास कामाचा आपल्याला फायदा होईल का? 100%. कारण का जांभळे साहेब हे तुम्हाला सांगतो लोकांच्या गळ्यातलं ताईत आहे. ते भाग्यविधाते आहेत. असं काही नाही, गणेशनगरच नाही तर शहापूर पूर्ण परिसर त्यांनी 1985च्या पासून गुडघाभर पाणी असायचं या भागातले चिखल तेल त्या साहेबांनी या भागाचं नंदनवन केलेलं आहे. त्याचं काय लोकांनी माहित आहे आणि 100% लोकांनी माहित आहे. ती स्वतः तोंडानं सांगतात आणि साहेब उभारल्यात म्हणून समजल्यावर लोक स्वतः येऊन उत्स्फूर्तपणे सांगायला, साहेब तुम्ही घडवलेली लोक तुमच्या विरुद्ध राहिल्यात, त्यांना काही आम्ही थारा देणार नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, असं ठामपणे येऊन लोक सांगायला. नाना, या ठिकाणी शेवटचा प्रश्न विचारतोय. आपण आपल्या प्रभाग क्रमांक या 3 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? मी आव्हान तर करतोच की जांभळे साहेबांच्या व नितीनदादा जांभळे साहेब यांच्या केलेल्या पोचपावतीचं त्यांनी आम्हा 4 उमेदवारांनी भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो. आपण या ठिकाणी बघितलं असाल, प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व विशेष करून जांभळे पॅनलचे हे उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत होते. शिवाजी शिंदे नाना, कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रभागाचा विकास हा करायचाच आहे, प्रभागाचं नंदनवन करायचं आहे, असे इथे ठाम भूमिका या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतली आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद सर.